पुढची बातमी पाहूयात। कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झालाय। शॉक लागल्याने विजेच्या खांबावरच हा कर्मचारी लटकला। वीज पुरवठा बंद असताना शॉक कसा लागला असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय। महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा तपास सध्या सुरू आहे। वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथील ही घटना आहे आणि याच घटनेनं सध्या स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथील कंत्राटी वीज कर्मचारी सौरभ शेंडे याचा लघुवीज वाहिनीवरती काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय। सौरभ हा विजेच्या खांबावरती काम करत असताना अचानक त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झालाय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्या सोबत आहे। प्रमोद, नेमका हा सगळा प्रकार काय घडला होता आणि आता सध्या महावितरणाचा भोंगळ कारभार आता समोर येतोय का? नक्कीच काल सायंकाळच्या वेळेस वायगाव निपाणी इथले जे उपकेंद्र आहेत विद्युत महामंडळाचं त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम सुरू होतं। परंतु मेंटेनन्स करत असताना जो कंत्राटी कामगार आहेत सौरभ शेंडे हा त्या ट्रान्सफरवरती चढला, परंतु अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने तो ट्रान्सफरच्या वरतीच करंट लागून तो जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण वायगावमध्ये तणाव व्यक्त होत आहे। तर त्याचा जो मृतदेह आहे तो पोलीस विभागाने उत्तरनीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय येथे पाठवलेला आहे। परंतु आज गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जो पोस्टमॉर्टम झालेला मृतदेह तो आम्ही अंत्यविधी न करता आम्ही विद्युत कार्यालयामध्येच घेऊन जाऊ आणि त्यांची न्यायाची मागणी आम्ही करू। कारण की 8 दिवसापूर्वी सुद्धा वायगाव पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भूगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याचा विद्युत वाहिनीच्या स्पर्श झाल्याने मृत्यू झालेला होता। त्याचा सुद्धा मृतदेह विद्युत कार्यालयामध्ये आणण्यात आला होता आणि त्याला न्याय दिलेला होता। परंतु नेहमीच अशा घटना विद्युत महामंडळाकडनं घडत असल्याने कुठेतरी योग्य खरंय, त्यामुळे आता जर यांसारख्या घटना जर वारंवार जर घडत असतील तर आता नक्कीच महावितरण आणि विद्युत कार्यालयावरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।